तुम्ही वेळ घेतली की आपल्याला कार्यक्रम घ्यायचे तेव्हाही राहिलं आणि तो सगळाच बॅकलॉग आज आपण भरून काढला. कपिलदादांच्या कार्यकाळातली बरीचशी कामं होती तीही आपण आज या निमित्तानं लोकार्पण आज केली. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं तर सगळा कृषी उत्पन्न बाजार समितीचा इतिहास आपल्याला माहिती आहे आणि वर्तमानात काम करत असताना भविष्यातल्या काही गोष्टी सगळ्यांनी मांडल्या की अगदी मेहून मारायची अडचण आपण पाहिली की वर्षानुवर्ष असलेला तिथला संघर्ष थांबला आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने ज्या दिवशी ती जागा ताब्यात आपण घेतली, स्वर्गीय रामरावजी भाऊ असतील, उदयसिंग अण्णा असतील, यांनी ते पाहिलेलं स्वप्न हे सत्यात उतरवण्याच्या दृष्टिकोनातून टाकलेलं एक खंबीर पाऊल आपण त्या दिवशी टाकलं, ती जागा ताब्यात घेतली. आता पिलखोडला नवीन उपबाजार समिती चालू करावी आणि कांदा मार्केट साठी इथे चालू झालेला असेल तर गुरांचा व्यापार नवीन ठिकाणी चालू करून तिथेही व्यापाऱ्यांना नवीन सुविधा करावा अशी मागणी आता मोठ्या प्रमाणात जोर धरताना दिसते. खरं तर मी याही गोष्टीची दिलगिरी व्यक्त करेल की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सार्वजनिक जर मी एखादी गोष्ट सांगितली तर ती लवकर कशी पूर्ण होईल याच्या दृष्टिकोनातून माझाही प्रयत्न असतो. परंतु आज मी अतिशय विनम्रपणे नमूद करतो की मी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरांसाठी आम्ही शेड बांधून देऊ, ते मी व्यक्तिगत तुम्हाला तयार करून देतो असंही सांगितलं होतं, पण ते अद्याप पावेत झालं नाही. त्याचं कारण माझ्या मते जागेचाच प्रश्न इथं बांधायचं की बाहेर. मी एकदा देवेंद्रना सांगितलं की ठाकरे साहेबांना की तुमची जागा द्या, त्यांनी होई केलं आणि पुन्हा व्यापाऱ्यांचा म्हणणं आलं की हाय ते गुरांचं बाजार तुम्ही इथंच राहू द्या. त्यामुळे गुरांचा बाजार हा इथं ठेवायचा का बाहेर न्यायचा या मुद्द्यावर तो विषय राहिला. एवढ्या माझ्या मते माझं अधिवेशन संपलं की एक बैठक घेतो, नवीन जे विद्यमान सभापती असतील, मागचे सगळे सभापती तुम्ही एकत्र, सगळं संचालक मंडळ तुम्ही, जरी विरोधक असले, जरी देवळीवाले असतील, बोरखड्यावाले, तुम्ही सगळे दिले दादा, आम्ही काही फार मानत नाही आणि आपण याच्यात बैठक घेऊन तोही मार्ग त्यामध्ये पुढे काढू. आपण लवकरात लवकर पिलखोडचा संदर्भात निर्णय घ्यायचं ठरलंय. रवी आबा असतील, भाऊळू दादा असतील, हे सगळे माझ्याकडे 2-3 वेळेस आले, यांनीही सांगितलं की आपल्याला पिलखोडचा वर्ग 2 ची जागा वर्ग 1 करून पाहिजे, नाही तर ती झाली तर आपला प्रश्न सुटेल. अगदी मी तुम्हाला सांगतो की बघा, मी त्यांना अगदी कमी भावात ती जागा सांगितलं की मी शासनाकडनं तुम्हाला सगळं करून देतो, पण ह्या 3 वर्षाच्या काळात मला ही गोष्ट सांगताना मनापासून आनंद होतोय की बाबा नोकर भरती झाली, कुणीतरी कोणाची माणसं भरली, हा प्रकार कधी ऐकायला भेटला नाही. कुठलाही व्यापाऱ्यांना त्रास या आमच्या कुठल्याही सभापती महोदयांकडनं झाला नाही. नाहीतर सत्तेची केंद्र ही काही लोकांना शेल्टर आणि काही लोकांना त्रास देण्यासाठी आपण बऱ्याचदा पाहतो. पण जेव्हा जेव्हा आमच्या हातात कुठल्याही सत्ता आल्या असतील त्या सत्तेच्या माध्यमातून, त्या युनिटच्या माध्यमातून आपण कायम लोकांना त्या सत्ता केंद्राचं थंड हवा, लोकांना मदत झाली पाहिजे, कधीही त्रासासाठी ते केंद्र आपण वापरले नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कुठल्याही व्यापाऱ्याला आपण बघितलं असेल की प्रत्येक व्यापाऱ्याला मदतीची भूमिका आपण तिथे घेतली आहे. वर्षानुवर्ष बरेच प्रश्न इथले प्रलंबित होते. जेव्हाही पाऊस पडला की आपण सगळेजण बघायचो की चिकचिक असायची आणि बाजार समितीचं उत्पन्न मर्यादा आणि कर्जही घ्यायचं नाही असला काही लोकांचा तिथला रेटा असल्यामुळे मला असं वाटतं की एखादं उदाहरण दुर्मिळ असं असेल की ज्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा शासनाचा 1 रुपया न लावता एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्ते की पुढची 5-7-10 वर्ष टिकतील अशा पद्धतीचे रस्ते आपण तिथे करून दिले आणि तेही अगदी स्वप्नावत वाटावं. म्हणजे 2 दिवसात काम चालू केलं नाही, 8 दिवसात ते काम संपवलं. काही लोकांनी त्याच्यावर टीका केल्यात, पण मला माहिती आहे की टीका ह्या काम करणाऱ्या माणसावर होत असतात. मला आमच्या सोबतच्या सहकाऱ्यांना, सभापतींना, सगळ्या संचालक मंडळाला कोणी काही म्हटलं म्हणून काही लोक ते स्वीकारत नाही. लोक आजकाल सगळे हुशार झाली आहेत. आपण ते काम देखील तिथे केलं. आज शेडचा प्रश्न तुम्ही मला सांगा, सगळे एकदा निर्णय घ्या.
दिनेश दादा तुम्ही पण स्वतः लक्ष घाला, काय करायचं निर्णय घ्या. मी तुम्हाला अतिशय छानपैकी सगळ्या गुरांसाठी शेड बांधून द्यायची जबाबदारी घेतली होती. मी जबाबदारीपासून लांब पळणारा माणूस नाही आहे. मी तुम्हाला आजही सांगतो की तुम्ही मला जागेचा एकदा प्रश्न सुटला की मी शेड तुम्हाला तिथं बांधून देतो. आपले राजकीय काही पॉलिटिकल कमिटमेंटही होते. आपण ज्यावेळेस लढलो त्यावेळेस सांगितलं की शिवसेनेला आम्ही एकदा उपसभापतीपद द्यायचं, आमचा तोही निर्णय होता. मला कधी शिवसेनेकडनं आजपर्यंत विचारणा झाली नाही की तुम्ही त्याचं काय करणार आहेत. आणि दिनेश पाटीलही मला अजून म्हटले नाही की माझं काही तुम्ही करणार आहेत का. पण दिनेश दादा, जरी तुम्हाला कसलाही शब्द नसला, राजकारण म्हणजे काय की नुसतं काहीतरी कायम विरोधाला विरोध करणं नाहीये. चांगल्या कामांसाठी चांगली माणसं सोबत येत असतील तर त्याला गॅटमॅटच म्हटलं जात नाहीये, त्याला चांगलेही काही अर्थ लावले जातात. आपण त्या गोष्टींसाठी, चांगल्या कामांसाठी दिनेश पाटलांनी कधीही मी पाहिलंय. आज बऱ्याचदा प्रचंड मोठा विरोध जर भारतीय जनता पार्टीला कोणी केला तर दिनेश पाटलांनीच केला आहे. आणि कधी कधी एखादी गोष्ट चांगली असेल, मग राष्ट्रीय विद्यालयाची मुवमेंट असेल, कृषी उत्पन्न बाजार समितीची असेल किंवा मार्केटची झालेली मेहनबारीची मुवमेंट असेल, या प्रक्रियेत देखील त्यांनी त्यांची भूमिका राजकारणाच्या विरहित केली. हे देखील आपण मान्य केलं पाहिजे. आणि अगदी मी मोठ्या मनाने मान्य करतो की कोणी काही म्हणू दे, पण कधी विधानसभेला त्यांनी कधी आमचा कधी काही त्या मुद्द्यावर टॉक झाला, कोणी काही म्हणतं, परंतु राजकारणात त्यांनी त्यांच्या रस्त्याला जावं आणि मी माझ्या रस्त्याला जावं. बरेच असे माझे मित्र इथं, भूषण दादा आता तिकडे जेवायला गेलेत वाटतं. भूषण दादा राष्ट्रवादीत होते तेव्हा माझा देखील संवाद असायचा. कितीतरी लोक असतील की जरी ते दुसऱ्या पक्षात असायचे, मग आता आमच्या सोबत आलेले सभापती आहेत, इथं पिंटू दादा आहेत, राष्ट्रवादीतनं आलेले शैलू दादा आहेत, अजून माझ्या मते राष्ट्रवादीतनं आलेल्या आमच्या समजा त्याचा ताई सक्रिय नव्हता, इकडे रामचंद्र भाऊ आहेत. पण मी कधी भगवान आबा आहेत, समोर बसलेली काही मंडळी आहे, मी राजकारणात कधीही विरोधक म्हणून कोणाला वागणूक दिली नाही. आणि जर एखाद्याचा नाविलाज असतो की समाजात एखादी वृत्ती प्रवृत्ती वारंवार जर त्रास देते, त्यावेळेस ती राजकीय भूमिका घेत असताना कुठला समाज कुठला पक्ष म्हणून आम्ही ती भूमिका घेत नाही, तर एखादी प्रवृत्ती ही समाजाला जेव्हा जेव्हा घातक ठरते तिला थांबवण्यासाठी आम्ही त्यावेळेस ती राजकीय भूमिका घेत असतो. ऐरवी कधी तुम्ही बघितलं असेल की राजकारणाच्या पलीकडे आपण सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका कायम घेतली आहे आणि तीही आपली राहिली आहे. आज बऱ्याचशा काही दिनेशदा तुम्ही सांगितल्यात की स्वच्छतेचा विषय सांगितला. मी नगराध्यक्ष त्यांच्या सोबत नगरसेवक आमचे गटनेते इथं आहेत. तुम्ही एकदा प्रशांत दादा काय आपल्याला टॅक्स येतात तिथं काय करता येईल, पूर्ण वेळ जर एखादा माणूस द्यायची वेळ आली तर पूर्ण वेळ एकदा माणूस द्या. त्या संदर्भात आपण नगरसेवकांनी सगळ्यांनी एकदा तीही भूमिका तपासून घेतली पाहिजे. आणि आपण शेवटी हे शेतकऱ्यांचंच केंद्र आहे, हे काही व्यक्तिगत कोणाचं केंद्र नाही. शेतकऱ्यांच्या संदर्भात आपण अंबुजाच्या संदर्भात बोलले, त्यांच्या संदर्भात त्यांच्याकडे काय कागदपत्र आहेत, सरकारचे काय धोरणं आहेत, सरकारी नियम काय आहेत, मला एकदा तपासू द्या. आणि त्यावर देखील एखाद्या उद्योजकाला जर आपला काही नुकसान होत असेल तर त्याच्याशी देखील आपण समन्वयाने चर्चा करू. राहिला विषय रवी आबा, तुमचं एक अभिनंदन केलं पाहिजे की खरंच कांद्याचा तो त्यावेळेचा निर्णय घेत असताना त्यावेळेस तुम्ही सभापती होते आणि आज आपण त्याचं पाहतोय की विदेशापर्यंत आपला कांदा आज पोहोचताना आपल्याला दिसतोय. म्हणजे प्रत्येक सभापतींच्या मागच्याही काळात, म्हणजे अगदी मागच्या 25-30 वर्षाच्या रमेश आबा असतील त्यावेळेस त्यांनी कॉम्प्लेक्सचा निर्णय घेतला होता वाटतं. म्हणजे प्रत्येक सभापतीने त्यांच्या परीने काम करण्याचा प्रयत्न केला. कोणालाही कमी लेखणं, कोणाला बोलणं, मला असं वाटतं की इतक्या छोट्या मनाने आपण पुढे कधीही जाऊ शकत नाही. ज्यांनी काम केलं त्यांचं मी कौतुकच करतो. आणि येणाऱ्या काळात आपण समन्वयाने सगळ्यांच्या सोबत राहून चांगलं काम करण्याची भूमिका घेऊ. राजकारणात शेवटी हे शेतकऱ्यांचं केंद्र आहे. आणि जसं शैलूदादा म्हटले की काका साहेब राहिलेत, आम्ही त्यांनाही एक शब्द दिला होता की त्यांना कोऑप करायचं. मी सरकार सोबत 2-3दा मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं, परंतु कोऑपच्या संदर्भात सरकारचं धोरण तयार झालं नाही. त्यावेळेस आमची 1-2 माणसं, अगदी जवळची माणसं त्यावेळेस पडली. त्यावेळेस दुर्दैवाने राजकीय परिस्थिती अशी निर्माण झाली की ढोमण्याच्या भैयादादांना आपण उमेदवारी देऊ शकलं नाही, तरी ते आपल्या सोबत राहिले. सरदार भाऊ एखादं इलेक्शन सोडून द्या, पण सरदार भाऊ त्यावेळेस सोबतच होते. पण मी तुम्हाला सांगतो की
आपण या शेवटी हे शेतकऱ्यांचं केंद्र म्हणून आपण इथं सरकार सोबत जे जे लागेल ते आणण्यासाठी प्रयत्नशील राहू. फक्त दिनेश दादा, तुमचा एक शब्द मी तुम्हाला बदलून सांगतो. तुम्ही म्हटले की कर्ज घेता येणार नाही, सरकारचं एक धोरण आहे 1 करोड रुपये आता सरकार देतं, 1 करोड रुपये आपल्याला द्यायचे. त्यामध्ये आपण 1 करोड रुपये आपण टाकले. मी खासदार महोदयांशी बोललो, आपल्याला 1 करोड रुपये मला मंत्री स्वतः म्हटले की तुम्ही प्रस्ताव द्या, मी 1 कोटी रुपये तुम्हाला देतो. ते 1 कोटी रुपये घेऊन आपण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन सुविधा आणण्यासाठी देखील आपण तिथं अजून प्रयत्नशील राहणार आहोत. खर तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भारतीय जनता पार्टीला 15 जागा, मार्केट कमिटीला पप्पू दादाच्या रूपाने व्यापारी गटात आमचा एक तरुण सहकारी निवडून आला. हा इतिहास झाला. आणि मी व्यापारी बांधवांनाही सांगेल की जरी तुम्हाला असं वाटलं की दादाचं लक्ष असतं किंवा नसतं, काय चाललंय मी माहिती जरी घेत असलो, परंतु या चाळीसगाव शहरात कुठल्याही व्यापाऱ्याला, मग तो कृषी उत्पन्न बाजार समितीत असो का बाजार समितीच्या बाहेरचा असो, चांगलं आणि योग्य काम करणाऱ्या कुणाही व्यापाऱ्याला त्रास होणार नाही. आम्ही सगळेजण आपल्याला कायम मदतीची भूमिका घेत राहू. आपण देखील हे शेतकऱ्यांचं केंद्र असल्यामुळे शेतकऱ्यांचं पिळवणूक व्हायला नको, फक्त आपल्याकडून एवढी खबरदारी घेतली पाहिजे हे मी आपल्याला या निमित्तानं सांगितल्यात. मला की काही डीपीचा एक प्रश्न आहे, किरकोळ काही 2-3 अडचणी सांगितल्या, ते देखील मी लवकरात लवकर करेल. आणि आज खरं तर बऱ्याच दिवसानंतर हा कार्यक्रम घेतला. मला आठवतं की 19/7/2025 ला प्रदीप दादा तुम्ही सभापती झालात आणि मी मधल्या काळात विचारलं की म्हणजे आपल्याकडे एक ठरलेलं आहे सार्वजनिक, माझ्या मते या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असं अनेकदा ठरलं की बाबा मागच्या काळात की राजीनामा द्यायचा, सभापती बदलावायचा किंवा पंचायत समितीला पण निर्णय झाले होते. माझ्या मते एकदा बारकू बापूजींना सभापती करण्याचा शब्द दिला होता. बारकू बापूजी सांगून थकून गेले, पण ते झाले नाही. आपण सांगितलं होतं की आम्ही 1 वर्षाला एक सभापती करू, उपसभापती बदलू, यासाठी की शेवटी सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे. आणि मधल्या काळात आपण अगदी एकही दिवस, कपिल दादांची टर्म मागच्या वेळेस संपली त्या दिवशी काही 12 का 13 तारीख होती आणि मी मुंबईला होतो आणि मला कपिल दादांचा फोन आला की दादा माझा सभापती पदाचा काळ संपला. मी म्हटलं मी 3 दिवस येणार नाही, पण कपिल दादा म्हटले की दादा तुम्ही सांगितलंय, मी आजच राजीनामा देतोय, तुम्ही याल तेव्हा या, आपण तो बघू. पण त्यांनी अगदी ज्या दिवशी मुदत संपली त्याच दिवशी राजीनामा दिला. मला सभापतींनी 25 ज्या दिवशी 19 तारखेचाच राजीनामा दिला, पण त्यांची एक इच्छा होती की माझ्या कार्यकाळातला एक कार्यक्रम झाला पाहिजे. माझा कार्यक्रम संपला की आपण हा राजीनामा संबंधित अधिकाऱ्यांकडे देऊन टाकू. मी अधिकारी महोदय इथं असतील, तुम्ही आमच्या सासऱ्यांचा राजीनामा ताबडतोब मंजूर करा पहिल्या गाडीने आणि तो मंजूर करून आपण ती प्रक्रिया पार पाडू. पण प्रदीप दादा, खरं तर तुम्ही माझे अलीकडे आपण म्हणजे आपले नाते संबंध असा असतात. दिनेश पाटील तुम्ही म्हटले साडू आहेत, सख्खे आहेत का चुलते, हा प्रश्न वेगळा आहे. पण प्रदीप दादा जरी माझे सख्खे सासरे नसले, पण मला सासऱ्यांनी जेवढं प्रेम दिलं नसेल तेवढं प्रेम या परिवाराने दिलं आहे हे देखील सांगितलंच पाहिजे. आणि दुसरी बाजू खरं तर धोंडा होता, मी वाट पाहत होतो. मला ते आले 3-3 अंगठे त्यांच्या हातात होते. मला वाटलं त्या 3 अंगठ्या त्यांनी माझंच मापाच्या घेऊन तपासायला आणल्यात की काय, पण मला एकही अंगठी ताई दिली नाही. अजूनही पहा 3 अंगठे असून मला, मी स्वतःहून विचार केला की आता तरी सांगतील, तेव्हा तरी सांगतील, पण त्या अंगठ्या पुण्यासाठी मला वाटलं की त्या माझ्याच मापाच्या म्हणजे फक्त बोटात घालून आणण्यासाठी दाखवल्या. पण मला अजून देखील तुम्ही जावायला धोंडाचं ज्याला आपण म्हणतो दिलं पाहिजे, पण दिलं नाही. याच्यावरच चालू द्या तुम्ही. पण असं आहे की वस्तूंपेक्षा मी कधीतरी ऐकलंय की जुन्या काळात लोक वस्तूंवर प्रेम करायचे आणि माणसं वापरायचे अलीकडच्या काळात. पण मला असं वाटतं की माणसांवर प्रेम केलं पाहिजे, वस्तू या वापरण्यासाठी असतात. वस्तूचा उपभोग किंवा वस्तूचा वापर हा आज आहे उद्या नसेल. मला असं वाटतं की तुम्ही सगळी सोन्यासारखी माणसं सगळी सासरवाडीवाले आहेतच, त्याच्यामुळे नाही जरी दिलं तर मी काही फार नाराज होणारा माणूस नाहीये. आणि आता पर्याय असा आहे की चेअरपर्सनच नगराध्यक्ष असल्यामुळे
आता मलाही कधी कधी सांगून घ्यावं लागतं. दिनेश दादा, तुम्ही ज्या काही गोष्टी सांगितल्या की 2-3 मागण्या केल्या, त्या अनुषंगाने जे व्यवहारिक असेल ते आपण प्रयत्न करू, तेही व्यवहारिक ठेवण्याचा तिथं योग्य प्रयत्न करू. नवीन मार्केट कमिटीची प्रगतीसाठी तिथेही आपण हातभार लावू आणि पुढच्या काळात तुम्हाला मी 1 करोड रुपये शासनाचे देतो. मी तुम्हाला जागेचं ठरवा, मी गुराढोरांचं जे आहे ते शेड बांधून देतो आणि अजून ज्या पद्धतीने तुम्हाला रस्ते उभे करून दिलेत, पुढच्या काळात एखादा मोठा प्रकल्प येईल, त्या ठेकेदाराला सांगतो की बाबा आमच्याकडे टोल लागत नाही, तूच आमचा तो रस्ता करून दे. अशा पद्धतीने पुढे काही संधी असेल तो देखील माझा प्रयत्न असेल की आपल्याला तुम्हाला काही माझा शब्द टाकून काही कृषी उत्पन्न बाजार समितीला देण्यासारखं असेल तोही आपण प्रयत्न करू. आज कर्मचाऱ्यांच्या विषयाच्या अनुषंगाने देखील त्यांचं मी अभिनंदनच करतो की बघा कुठेही सत्ता बदल झालं. तुम्ही दूध संघात मी पाहिलं, मी दूध संघात आज गेल्या 3 वर्षापासून 3.5 वर्षापासून जबाबदारी सांभाळतोय. नंतरच्या काळात जिल्हा बँकेच्या सत्तांतरामध्ये संजय पवारांच्या माध्यमातून आपण तिथे ताकद दिली. ज्या ज्या संस्थांमध्ये आपण तिथे गेलो तिथल्या जुन्या कर्मचाऱ्यांना, माझ्या मते कुठल्याही कर्मचाऱ्याला इथं त्रास म्हणजे माझ्या मते तुम्हीही पाहिलं असेल की तुम्ही नाथाभाऊ सोबत होते का कोणासोबत होते असा विचारच आम्ही केला नाही, पण प्रयत्न केला की बाबा जी लोक काम करतायत त्या जुन्या काळात ज्यांना घेतलंय त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे. परंतु आपण देखील कर्मचारी म्हणून चांगलं काम करावं. त्या संस्था टिकल्या तरच तुमचं अस्तित्व टिकणार आहे, हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही. या निमित्तानं खरं तर जाताना मी एकच सांगेन की मी एकदा सांगितलं होतं की हमाल मापाडींच्या लग्नाच्या अनुषंगाने प्रत्येक हमालाच्या मुलांच्या लग्नासाठी 10,000 रुपये आम्ही एका लग्नाला देऊ. आणि मला चांगलं सांगताना आनंद होईल की साधारणतः आम्ही आतापर्यंत 8 ते 10 लग्न आम्ही ती लावली. फक्त आता येणाऱ्या काळात माझी कृषी उत्पन्न बाजार समितीला विनंती असेल ती आम्ही शिवनेरी फाउंडेशन मधून आम्हीच देऊ. पण त्या लग्नांना माझ्याकडून 3-4 लग्नांना झालं नाही, फक्त आहेर पाठवला. काही एका ठिकाणी जाणार गेले, 1-2 ठिकाणी मी गेलो आणि 2-3 ठिकाणी जाणं राहिलं. पण हमाल मापाडी गटातनं आपल्याला त्या लोकांनी मॅन्डेट दिला आहे. त्यांच्या लग्नाचं असेल तिथं देखील जो कोणी पदावर सभापती उपसभापती असेल आपला कोणी ना कोणी माणूस तिथं गेलाच पाहिजे. एखाद्या वेळेस मोठ्या माणसाकडे जाणं येणं मागे पुढे झालं तरी त्यांच्याकडे शेकडो लोकांची गर्दी असते, परंतु आपला हमाल छोटा जरी माणूस असला त्याने परिवारात जर आपल्याला बोलवलं तर त्या ठिकाणी आवर्जून गेलं पाहिजे. मी असलो तर मी जाण्याचा माझा प्रयत्न असतो. मी 1-2दा इथे लग्न होती तर आम्ही 2-3 लग्नांना मी गेलो. मी मागच्याच 15 दिवसापूर्वी एक लग्न झालं, तिथं नानांना पाठवलं होतं. पण कधी कधी आता मी तुम्हाला या निमित्तानं एकच सांगेल की आताही सकाळी 100-150 लोक घरी होते. मला अगदी बरेचशा आमचे संघटनात्मक जबाबदाऱ्या असतात, दिवसभरात त्यांचाही लोड असतो. दूध संघ, बाहेरच्या जिल्ह्यातले प्रशासकीय व्यवस्थेतली बरेच म्हणजे एक ना अनेक कामं असल्यामुळे इच्छा असूनही बऱ्याच ठिकाणी मला जाता येत नाही. तेव्हा तुम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी म्हणून, आमदारांचे, खासदारांचे, सगळ्यांचे म्हणून म्हणजे अगदी आपली इथं काही माणसं आहेत म्हणजे संजू तात्या आहे, संजू आबा आहे, राजूभाऊ आहेत. मी शशराव बापूंचा आवर्जून उल्लेख करेल की ह्याही वयात ते बऱ्याचदा फिरताना मला दिसतात. संजू भाऊ तुम्ही बरीचशी इथं भावडू दादा आहेत. बरीचशी माणसं सार्वजनिक जीवनात कायमच आपली माणसं फिरतात. आमच्या अध्यक्ष निकम सरांना मी पाहतो की मास्तर माणूस राहून पाहिजे तेवढा वेळ तिथं कुठे ना कुठे देत असतात. हे आपली जबाबदारी आहे असं मी समजतो. आपण आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं बऱ्याचशा वेळपासून आपण थांबलात. जी कामं झालीत मग ती रस्ता असेल, अंतर्गत रस्ते, सीसीटीव्ही, वास्तू नूतनीकरण, अगदी भुई काटा असेल, नवीन दोघं प्रवेशद्वार. मला दिनेश दादा ते भारतीय जनता पार्टीच आहे आणि आता तोच प्रवेशद्वार सगळ्या ठिकाणी जाण्याचा मार्ग सुखकर तोच आहे. दुसऱ्या मार्गाने जायला खूप जास्त वेळ लागतो आणि आमच्याकडून तुमच्यासाठी सगळे दरवाजे, सगळ्या प्रकारचे दरवाजे, खिडक्या सगळे उघडे आहेत. काय म्हटले? आज आपण हा जो दरवाजाचा भूमिपूजन आपण सगळे गेटचं केलं ते देखील आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत
झालं असं मी जाहीर करतो. आलेले सगळे ग्रामीण भागातले सगळे शेतकरी बांधव यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. ताईंना आपल्याला सगळ्यांना ऐकायचंय म्हणून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.